विजेच्या मुहूर्तावर सोनं चांदी खरेदी करण्यासाठी ग्राहकांनी जळगावच्या बाजारामध्ये मोठी गर्दी केली आहे। गेल्या काही दिवसांपासून सोन्या चांदीच्या भावामध्ये चढ उतार पाहायला मिळतोय। आज सोन्या चांदीचे भाव स्थिरावले असून याबाबत जळगाव सुवर्णनगरीमधून आढावा घेत सराफा व्यावसायिकांसोबत संवाद साधला आमचे प्रतिनिधी मंगेश जोशी यांनी। धनत्रयोदशी, लक्ष्मीपूजनासह व पाडव्याच्या मुहूर्तासह ग्राहकांनी आज खरं भाऊबीजेचा मुहूर्त देखील सोनं चांदी खरेदी करण्यासाठी साधल्याचं पाहायला मिळते आहे। आपण जळगावच्या सराफा बाजारामध्ये आहोत आणि या ठिकाणी आपण बघतोय की मोठ्या प्रमाणात ग्राहकांनी जे आहे आज भाऊबीजेच्या दिवशी या ठिकाणी सोनं चांदी खरेदी करण्यासाठी गर्दी केल्याचं पाहायला मिळते आहे। खरं तर गेल्या काही दिवसापासून सोन्या चांदीच्या भावात मोठ्या प्रमाणात चढ उतार जी आहे ती कायम होती। मात्र कालपासून सोन्याचे भाव हे काही प्रमाणात स्थिरावल्याने ग्राहकांना देखील मोठा दिलासा मिळाला आहे। आपल्यासोबत जळगाव सुवर्णनगरीमधील ज्येष्ठ सराफा व्यावसायिक सुशीलजी बापना सर आहेत। सर, आपण बघतोय की आज भाऊबीजेचा दिवस आहे, धनत्रयोदशी असेल, लक्ष्मीपूजन असेल, पाडवा असेल, मोठ्या प्रमाणात ग्राहकांनी गर्दी केली होती। आज देखील भाऊबीजेच्या दिवशी मोठा प्रतिसाद ग्राहकांचा पाहायला मिळतोय। आज भाऊबीजेचा दिवस आहे। बहिणी भावाकडे येतात, आपल्या खानदेशी परंपरा आहे आणि या परंपरेनुसार ते आल्यानंतर आज भाऊबीज झाल्यानंतर मग सोनं घ्यायला येतात। पेरून त्यांना काही बी सोन्याची वाढ करून मिळतं, सोनं घेतात। सोन्याची भावाची घसरण झाली त्याच्यामुळे ते आनंदित आहे। आनंद होऊन ते सोनं घेत आहे आणि भाऊबीज साजरा करत आहे। खरं तर ज्या पद्धतीने आता काल सोन्याच्या भावात घसरण झालेली होती, आज भाव काही प्रमाणात स्थिरावलेले आहेत। पुढील काळात भाव कसे राहतील, गुंतवणूकदारांना कशा पद्धतीने संधी आहे? आता काल अपेक्षा आज सोन्याच्या भावामध्ये 1500 रुपयाची वाढ झालेली आहे। घसरण मोठी होती, वाढ कमी आहे, तर लोक सोनं घेत आहे आणि पुढे जाऊन चांगला आहे। कारण फिजिकल काही लोकांनी या बँकांनी सोनांनी विकलं आहे, सट्टा बाजारामध्ये सटोरीनं काम केलेलं आहे। म्हणून पुढे जाऊन गुंतवणूक चांगली होईल आणि व्यापार चांगला राहील। निश्चितच आपण बघतोय की ज्या पद्धतीने खरं तर दिवाळीच्या मुहूर्तावरती ग्राहकांनी मोठ्या प्रमाणात सोन्या चांदीची खरेदी केल्याचं सराफा बाजारात पाहायला मिळते आहे। तर आज भाऊबीजेच्या दिवशी देखील मोठा प्रतिसाद जो आहे तो ग्राहकांचा जळगाव सुवर्णनगरीमध्ये पाहायला मिळतोय। पुढील काळात देखील अशाच पद्धतीने मोठ्या प्रमाणात सोन्यामध्ये गुंतवणूक होईल अशी देखील अपेक्षा सराफा व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे। मंगेश जोशी, NDTV मराठी, जळगाव।